छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया रद्द। शिरसाटांनी निविदेची अनामत रक्कम न भरल्यामुळे लिलाव रद्द। विट्स हॉटेलची निविदा प्रक्रिया 6व्यांदा रद्द। मुंबई मडगाव वंदे भारत 16 ते 20 डब्यांची करा। कोकण विकास समितीची मागणी। गणेशोत्सवातील गर्दीचा विचार करून डबे वाढवण्याची मागणी। संत मुक्ताईंची पालखी बीडमध्ये दाखल। गेवराईमधल्या गढी इथं पालखीचं स्वागत। संत मुक्ताईंच्या पालखीचं रिंगण, टाळ मृदुंगाच्या गजरानं परिसर दुमदुमला। उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 11,600 क्युसेकनं विसर्ग। उजनी धरणाची पाणी पातळी 68% आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर महापुराचा धोका टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। जालन्यामध्ये अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात भ्रष्टाचार। बोगस शेतकऱ्यांच्या नावे 35 कोटींचा घोटाळा। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल। आमदार बबनराव लोणीकरांच्या पाठपुराव्याला यश। शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती द्यायला हवी। शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांची मागणी। भिवंडीमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। पालिकेकडून कामवारी नदीतली जलपर्णी काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू। पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता। अटल सेतूवरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन अटळ। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल। कोल्हापुरातल्या राधानगरीतील संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज। भर पावसात भोगावती नदीपात्रात केडीआरएफकडून आपत्कालीन प्रात्यक्षिक। औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निर्देशकांना न्याय। 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या निर्देशकांची परीक्षा घेणार। उत्तीर्ण होणाऱ्यांना नियमित करण्याचे मंत्री लोढा यांचे निर्देश। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध भागांमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई। महिन्याभरापासून अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू। पालिकेकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण उद्ध्वस्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।